नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 10 ऑगस्ट 2025 या प्रश्नपत्रिकेचे बुद्धिमत्ता गणिताचे विश्लेषण पाहिलं आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण आता 26 फेब्रुवारी 2023 या प्रश्नपत्रिकेमधील बुद्धिमत्ताचे विश्लेषण पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपलं बघा, आता हे आपली टेस्ट सिरीज आहे लिपिक आणि शिपाईसाठी. तर फी आहे शिपाईसाठी 51 रुपये आणि लिपिकसाठी आहे 99 रुपये. तुम्ही एकदा नक्की जॉईन करून बघा. तर चला, प्रश्न आहे आणि ह्या आपलं हे जी केसाठी पुस्तक पण आलं आहे विजयपथ पब्लिकेशनचं. तर लिपिक, शिपाई, चालक आणि लघुलेखसाठी जी केसाठी अवश्य तुम्हाला फायदेशीर ठरेल. तर हे पुस्तक जवळच्या बुक स्टॉलवरती विचारून लवकरच येणार आहे. तर चला, प्रश्न बघू आपण आता. प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालय लिपिक 26 फेब्रुवारी 2023मध्ये सर्वचे सर्व प्रश्न हे इंग्लिशमध्ये आलेले होते. तर त्याचं आपण तसंच घेतलेलं आहोत. तर प्रश्न आहे बघा, सिलेक्ट द रिलेटेड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. फिजिओलॉजी ह्युमन बिंग, ऑर्निथॉलॉजी म्हणजे बघा, हे फिजिओलॉजी म्हणजे मानसशास्त्र आहे, मानसशास्त्र. त्याचा संबंध काय? मानव. ऑर्निथॉलॉजी म्हणजेच आहे पक्षीशास्त्र. त्याचा संबंध कशाशी राहील? पक्षीशास्त्र म्हणजे बर्ड, पक्ष्यांशी आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे हे बर्ड्स. तर चला, पुढचा प्रश्न आहे 62 नंबरचा. प्रश्न आहे, सिलेक्ट द रिलेटेड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. EGIK, FSJL, MOQS. याच्यासाठी आपल्याला परीक्षा देते वेळेस आपल्याला प्रश्नपत्रिका येते, त्याच्या मागच्या पेजवरती आपण ABCD हे लिहून ठेवलं तर तुम्हाला लवकरात लवकर अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी खूप मदत होईल. तर बघा, तुम्ही बघा, EFGHIJKL. तर इथं काय येईल? MNOPQRST. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? तर NPRT हे आपलं उत्तर आहे. तर चला, पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न हे सगळे इंग्लिशमध्येच आलेले होते, GK सर्वच. तर पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द रिलेटेड नंबर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. 147चा संबंध 741शी आहे. तर 869चा संबंध कोणत्या संख्येशी आहे? तर संख्या लक्षपूर्वक बघा तुम्ही. 147ची उलट म्हणजेच बघा 7, 4 आणि हे 1. तर तसा संबंध 8, 6, 9चा संबंध 9, 6 आणि हे 8. म्हणजे उत्तर काय? 668 हे आपलं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे 64 नंबरचा. फाइंड द ऑड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. हब, फ्लावर, ट्री आणि श्रब. हब म्हणजे औषध वनस्पती. फ्लावर म्हणजे फूल, ट्री झाड आणि श्रब म्हणजे झुडूप. आता बघा तुम्ही, हे वनस्पती, झाड आणि हे झुडूप हे म्हणजे एक खोड किंवा वनस्पती आहेत. फूल हे ह्यांना येणारं फूल आहे, म्हणजे हे दुय्यम स्थान आलं, हे प्रथम. तर म्हणजे ह्याच्यामध्ये ऑड काय येईल? तर हे फ्लावर येईल. तर पुढचा प्रश्न आहे, फाइंड द ऑड लेटर्स पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. आता ह्याच्यामध्ये ऑड पेअर कोणचे आहे ते विचारलं आहे. तर बघा JKLM हे क्रमाने अक्षरमाला आहे. बघा, JKLM, NOPQ, RSTU, VWX. इथं काय यायला पाहिजे होतं? Y पाहिजे होतं, पण इथं काय आलं आहे? Z. म्हणून हे एक ऑड पेअर आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला, पुढचा प्रश्न आहे 66 नंबरचा. प्रश्न आहे, इफ 3:12 देन
2:2 म्हणजे 3चा संबंध हा 12शी आहे, तर 2चा कशाशी असेल? तर बघा लक्षपूर्वक, 3 चोक 12, 2 चोक 8 म्हणजे याचा संबंध कशाशी असेल? या संख्येशी. आपलं उत्तर आहे हे. तर पुढचा प्रश्न आहे, फाइंड द ऑड वर्ड आउट. चेन्नई, हैदराबाद, पुणे, निजामाबाद. हे बघा, चेन्नई हे एक राजधानीचा तमिळनाडूची राजधानी आहे, आणि हैदराबाद आहे तेलंगणाची राजधानी, आणि मोठं शहर पण आहे दोन्ही. आणि पुणे हे महाराष्ट्राची राजधानी नाही, पण हे एक मोठं शहर आहे आपलं महाराष्ट्राचं पुणे. निजामाबाद या तिन्हीपैकी म्हणजे छोटं शहर किंवा जिल्हा आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये ऑड काय येईल? तर हे निजामाबाद हे ऑड येईल. तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. 15, 24, 33, 42. 15, 24, 33 आणि हे 42. तर याच्या पुढची संख्या काय येईल? बघा, ह्याच्यामध्ये 9 मिक्स करू. 15 9 24, याच्यामध्ये 9 ॲड करू. 24 9 33, याच्यात 9 ॲड करायचं. 33 9 42. तर याच्यामध्ये 9 ॲड केलं तर किती येईल? 52 9 51. म्हणजे पुढची संख्या काय असेल? तर हे 51 हे आपलं उत्तर आहे. याच्यामध्ये 9 9 हे ॲड करत गेलेले आहे, म्हणजे उत्तर आहे 51. तर पुढचा प्रश्न आहे, फाइंड आउट द नंबर 39 इज रोमन नंबर्स. 39 हे रोमन नंबर्समध्ये कसे लिहिले जातात? आपल्याला रोमन अंक हे 10पर्यंत तर माहितीच आहेत. तर 9 हे आय आणि एक्स असं हे 9 लिहिलं जातं, आणि एक्स म्हणजेच काय आहे? 10. तर ह्याच्याहून पण काढू शकतो तर आपण एक्स प्लस म्हणजे एक्स प्लस एक्स किती झाले? हे 10 प्लस 10 प्लस 10 30, आणि हे आय एक्स प्लस म्हणजे 9 आहे, तर प्लस किती? 9. म्हणजे काय घेऊ शकतो तर आपण एक्स 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 आय एक्स, म्हणजे हे रोमन अंकामध्ये हे असं लिहिलं जातं. तर हे आपलं उत्तर आहे. अशा प्रकारचे गणित येऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्ही 1 ते 10पर्यंत पाठ कराच रोमन अंक कसे लिहितात ते. त्याच्या पुढचे पण तुम्ही एक वेळेस पाहून घ्या, म्हणजे परीक्षेला जातेवेळेस तुम्हाला ह्याच्या अशी गणित आले तर अडचण येणार नाही. तर पुढचा प्रश्न आहे, कृष्णा महाबळेश्वर म्हणजे कृष्णा नदीचा उगम कुठं होतो? तर महाबळेश्वरमध्ये. हे ब्रह्मगिरी पर्वत आहे, पण ब्रह्मगिरी पर्वतामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? तर गोदावरी या नदीचा उगम होतो, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर पुढचा प्रश्न आहे, का अरेंज द फॉलोइंग वर्ड्स ॲज पर वर्ड ऑर्डर इन द डिक्शनरी. तर हे शब्द आहेत, ऑर्गॅन, ओरिजिन, ओरिएंट, ऑर्गॅनिक, ऑर्गनाइज. तर हे याचा आपण अर्थाशी तरी काही आपण क्रम लावू शकत नाही याचा अर्थ घेऊन. तर बघा, हे ORG, OR हे सगळ्या ठिकाणी पहिल्यांदा आहे. त्यानंतर काय येतंय? तर GAN कुठं कुठं आहे? सेम इथं. आता पहिल्यांदा काय येईल? 1 नंबरचा शब्द येईल. नंतर यांच्या नंतर आय आलं आहे, म्हणजे हे 2 नंबर राहील, 4 नंबरचा शब्द. परत काय आहे? सीच्या नंतर झेड, म्हणजे इथंपर्यंत सेम आहे. तर नंतर सीच्या नंतर काय आहे? तर झेड, म्हणजे 5 नंबरचा शब्द येईल. त्यानंतर ORIE, तर 3 नंबरचा प्रश्न येईल शब्द. आणि शेवटला ऑर्गॅनिक, ओरिजिन हा शब्द येईल सगळ्यात शेवटी. म्हणजे क्रम कसा आहे बघा, ऑर्गॅनिक 5 नंबरला आहे, 4 नंबरचा पहिला आहे. ऑर्गन 5 नंबरचा, ऑर्गॅनाइज परत 3 नंबरला आहे. ओरिएंट, आणि सगळ्यात शेवटी काय येईल? तर ओरिजिन. तर हा क्रम
आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे फाइंड द ऑड पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. तर हे जोड्या दिलेल्या आहेत, तर यांच्यातली ऑड जोडी कोणची आहे तर ते आपल्याला पाहायचं आहे. बघा 17 × 5 = 85, परत 17 × 8 = 36, 17 × 8 = 36 हे 17च्या पाड्यामध्ये आहे. परत 17 दुनी 34, परत 17 × 5 = 85 याच्यात आता 17 सक्क दुग्गोदर्शे आणि 17 × 9 = 53. पण हे 17च्या पाड्यात आहे का? 63 आणि 162 नाही, म्हणून हे ऑड पेअर आहे. तर पुढचा प्रश्न आहे फाइंड द मिसिंग नंबर इन द फॉलोइंग सिरीज. याच्यामध्ये ह्या सिरीजमध्ये मिसिंग नंबर इथला नंबर कोणचा आहे ते बघायचा आहे. 43 गुणुले 2 करू, सॉरी 4 करू, 4 4 त्रिकोण 12, 12ला 2 हात चाला 1, 4 चौक 16 आणि 17 हे पुढची संख्या घेतली आहे. तर 172 भागिले 2, बेक बे 82 16 उरला 1, बेसख्ख 12 जे हे 86, इथं 86 आला. तर बघा लक्षपूर्वक 86 गुणुले आपण 4 करू, 8 सॉरी 6 चौक 24, 24ला 4 हातचे आले 2, 8 चौक 32 आणि 2 34. परत आता ह्याला आपण इथं काय केलं, भागाकार सॉरी गुणाकार, भागाकार गुणाकार, इथं काय करावं लागेल, भागाकार किती तर 2, बेक बे बेक बे उरले 1, बेसत्ती 14, बेदुनी 4, म्हणजे पुढची मिसिंग संख्या काय येईल तर 172 ही येईल, हे आपलं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे एक्स इज द सिस्टर ऑफ वाय. एक्स वाय, वायची सिस्टर कोण आहे तर एक्स आहे, बहीण. परत वाय इज मॅरिड झेड, हे दोघं कोण आहेत, नवरा बायको आहेत. परत वाय अँड झेड हॅव अ डॉटर ए, वाय आणि झेडची डॉटर म्हणजे मुलगी कोण आहे तर ए आहे. तर हाऊ इज ए रिलेटेड टू एक्स. बघा आता ही वायची बहीण आहे, कोण आहे एक्स, आणि हे दोघं नवरा बायको आहेत. तर ह्यांची मुलगी कोण आहे ए, तर ह्याची वायची बहीण एक्स म्हटल्यावर एक्सची वायशी नातं एशी नातं काय होईल तर भाची, म्हणजेच काय भाची, म्हणजेच काय नीस, हे आपलं उत्तर आहे. नीस म्हणजेच भाची. पुढचा प्रश्न आहे काय म्हणलं, फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज वर्ड सिलेक्ट द वर्ड विच कॅन नॉट बी फॉर्मड यूजिंग द लेटर्स ऑफ द गिवन वर्ड. हे शब्द दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काय म्हटले, कोणत्या पर्यायामध्ये ह्याच्यामधला एकही म्हणजे शब्द किंवा अक्षर नाही. तर हे कॉल, कॉल म्हणजे CALL आहे, सी आहे, परत ए आहे आणि हे डबल यल पण आहे. लॉजिक LOL आहे, ओ आहे, जी आहे, IC आहे. कॉलिको CALI आहे, सी आहे, ओ आहे. आता ॲनॉलॉजी याच्यामध्ये काय नाही, फक्त वाय हे अक्षर नाही याच्यामध्ये, इथं वाय आहे पण याच्यामध्ये वाय कुठंच नाही, त्याच्यामुळे कोणचं उत्तर येईल तर हे ॲनॉलॉजी हे उत्तर येईल. तर पुढचा प्रश्न आहे इफ P डिनोट्स भागाकार, P म्हणजेच भागिले, Q म्हणजेच गुणाकार, R म्हणजेच बेरीज आणि S म्हणजेच वजाबाकी. तर हे समीकरण दिलेलं आहे, तर हे समीकरण सोडवल्यानंतर काय येईल ते बघायचं आहे. 18
क्यू म्हणजे काय, गुणाकार आहे 12, पी म्हणजेच भागिले आहे 4, आर म्हणजे काय तर बेरीज 5 आणि यस म्हणजे आहे वजाबाकी 6. बघा 4 1 4, 4 त्रिकोण 12, 18 त्रिक 54 अधिक 5 वजा 6, 54 5 59 वजा 6, 59मधून 6 गेले 53, म्हणजे आपलं उत्तर काय येईल तर हे 53 हे आपलं उत्तर आहे. तर चला इफ 4 + 3 is equal to 25 and 8 + 4 is equal to 80, then 3 + 2 is equal to किती येणार आहे. बघा 4चा वर्ग प्लस 3चा वर्ग, 4चा वर्ग 16 अधिक 3चा वर्ग 9, 16 9 25, 8चा वर्ग प्लस 4चा वर्ग, 8चा वर्ग 64 प्लस 4चा वर्ग 16, 64 + 16 80, 3चा वर्ग प्लस 2चा वर्ग, 3चा वर्ग 9 प्लस 2चा वर्ग 4, 9 4 13 हे आपलं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मिसिंग नंबर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. बघा हे 8 32 4 7 इथं कोणती संख्या येईल ते विचारलं आहे. 5 2 6 3. बघा लक्षपूर्वक बघा संख्या 8 गुणिले 4 8 चौक 32, 8 चौक 32. तसंच 7 7 5 35. आता असा संबंध आहे का, बेत्रिक 6, म्हणजे इथं काय येईल क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 35 ही संख्या येईल. तर पुढचा प्रश्न आहे गणेश स्टार्ट्स हिज जर्नी. त्यानं जर्नी सुरू केला बाय वॉकिंग 2 किलोमीटर्स टूवर्ड्स नॉर्थ. तर बघा हे दिशा आहेत उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण. तर नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा. किती किलोमीटर गेला तो, 2 किलोमीटर नॉर्थ. देन नंतर काय, ही टेक्स राईट. नॉर्थकडे जर त्याचं उत्तरेकडे तोंड असेल तर त्याची उजवी बाजू म्हणजेच राईट टर्न घेतला, म्हणजे उजव्या साईडला टर्न घेतला. किती चालला, राईट टर्न अँड वॉक्स 1 किलोमीटर 1 किलोमीटर. अगेन टेक्स अ राईट टर्न, परत त्यानं राईट टर्न घेतला, म्हणजे त्याची उजवी बाजू परत इकडं दक्षिणेकडे. राईट टर्न अँड 2 किलोमीटर्स वॉक, 2 किलोमीटर चालला. नाऊ विच डायरेक्शन ही इज फेसिंग. तर त्यानं दक्षिणेकडे चालत गेला, म्हणजे त्याची तोंड त्यांचं कोणत्या दिशेला असेल तर हे दक्षिण दिशेला, म्हणजेच साऊथ. उत्तर काय आहे तर हे साऊथ. तर पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट मेजरमेंट टूल टू मेजर वॉटर रिलेटेड फ्रॉम डॅम. तर डॅममधलं पाणी मोजण्यासाठी कोणत्या मेजरमेंटचा वापर करतात, लिटर. आता पाणी तर आपण लिटरमध्ये मोजतो, पण हे घरगुती पाण्यासाठी आपण छोटं मेजरमेंट वापरू शकतो. पण डॅमचं पाणी मोजायचं आहे ते तर आपण लिटरमध्ये मोजू शकत नाही. TMC म्हणजे बघा तर 1000 मिलियन क्यूब फीट, म्हणजे साठवलेले प्रमाण, पाण्याचे साठवलेले प्रमाण मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि हे एक्सटेन्सोमीटर हे जमिनीतील हालचाल किंवा फटी मोजण्यासाठी वापरला जातो, पाण्यासाठी नाही. तर राहिला काय आहे तर क्युजेस म्हणजे क्यूबिक फीट पर सेकंड हे असं त्याचं फुल फॉर्म आहे, क्यूबिक फीट पर सेकंड. हे काय, पाण्याचा प्रवाह चा वेग किंवा दर मोजण्यासाठी याचा वापर केला जातो, लिटरचा नाही. कन्फ्यूज होऊ नका. लिटर हे घरगुती पाणी किंवा छोट्या मोठ्या प्रमाणात असलेलं पाण्याचं आपण मेजरमेंट करू शकतो, तर डॅममधील पाण्याचा नाही. तर उत्तर आहे हे. तर आपण अशा प्रकारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे लिपिक प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सुरू केलेलं आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये 10 ऑगस्ट 2025 या प्रश्नपत्रिकेचे बुद्धिमत्ता या प्रश्नाचे विश्लेषण पाहिलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आहे मुंबई उच्च न्यायालय लिपिक
26 फेब्रुवारी 2023चे विश्लेषण पाहिलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.